निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथे नव्या आरोग्य उपकेंद्राचे लोकार्पण। निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे लोकार्पण मोठ्या उत्साहात संपन्न झाले। या उपकेंद्रामुळे स्थानिक रहिवाशांना त्यांच्या परिसरातच त्वरित व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळणार असून आरोग्य हीच खरी संपत्ती या विचाराला अनुसरून महायुती सरकारकडून शेवटच्या नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्याच्या उद्दिष्टाला बळ मिळणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत असलेल्या आरोग्यविषयक योजनांचा हा एक भाग असल्याचं यावेळी नमूद करण्यात आलंय। या कार्यक्रमास माजी केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री भारतीताई पवार, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व मार्गदर्शक सुरेश बाबा पाटील, आमदार दिलीप काका बनकर, भाजप जिल्हाध्यक्ष यतीन कदम, वैकुंठभाऊ पाटील, जगनप्पा कुठे, बापू पाटील, मयूर गावडे, लक्ष्मणजी निकम, विलास बापू मतसागर, सरपंच सुनील घेगडे, पवन जाधव, सरपंच विनोद मोरे, अक्षयजी आदेश सानप, विष्णू ढुमसे, संजय बाबळे, योगेशजी चौधरी, संजय गाजरे, सचिन धरराव, नवनाथ धारराव, अरबाज पठाण, चंदूभाऊ काळे, गोविंद कुशारे, रविभाऊ सानप, संदीप जुटे, अमोल सानप, रामहरी संभेराव, रणजित काका पाटील, कांतीलाल शेठ, सुखदेवजी वाकडे यांच्यासह पत्रकार बांधव, आरोग्य कर्मचारी तसेच कुंदेवाडी व परिसरातील नागरिक आणि भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या उपकेंद्रांमुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक प्रभावी व सहज उपलब्ध होणार असून याचा थेट लाभ स्थानिक नागरिकांना होईल। नाशिक लोकशाही न्यूज साठी उपसंपादक विजय कानडे, नाशिक।